श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे आज मी ओल्या तुरीच्या सोल्यापासून बनवलेली ही भज्जी आहे। खूप छान अशी होते। लातूर साइडला ही भज्जी तयार करतात। खूप सुंदर अशी चव लागते। वेळा मसाला ही भज्जी करतात। अशा पद्धतीने मटर आणि चनापासून आणि हिरवे सोले तुरीचे सगळं मिक्स भाज्या, मेथी आहे याच्यामध्ये, कांद्याची पात आहे। खूप छान याची चव लागते। बघा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हे व्हिडिओ नक्की पहा। चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर तुरीच्या सोल्यापासून बनवलेली ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी। तिला भज्जी म्हणतात। त्याच्यासाठी तर 1 वाटी तुरीचे सोले घेतलेले आहेत मी, ओले सोले आहेत ते। 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, 1 वाटी गाजर चिरून घेतलेला आहे आणि 1 वाटी काला चना हे भिजू घातलं होतं रात्री मी, ते घेतलेलं आहे आणि 1 वाटी मटर आहेत, चिंच भिजू घातलेली आहे अर्धी वाटी, कांद्याची पात कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून, मेथी पण चिरून घेतलेली आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। आता बाकीचे जे साहित्य आहे ना थोडंफार मी तुम्हाला करताना दाखवते। भाजी बनवायला सुरू करूया। इथे गॅसवर एक मोठी कढई ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याला पसरट अशी कढई पाहिजे। आता गॅस मी इथं लावून घेत आहे आणि गॅस ही कढई गरम करून घ्यायची। आधी कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे। भरपूर असं लसूण आणि अद्रक कुटून घेतलंय मी, ते टाकून घ्यायचं आहे। लसूण छान भाजून घ्यायचं आहे। इथं लसूण छान भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे तुरीचे सोले टाकायचे आहे। 1 वाटी मटर सोलून घेतलेला आहे, ताजे मटर आहेत आणि तुरीचे सोले पण ताजेच आहे, ते पण टाकून घ्यायचे आहे आणि 1 वाटी काला चना मी रात्रभर भिजू घातलेला होता, ते पण टाकून घ्यायचं आहे आणि आता मिक्स करून ह्याला भाजून घेऊया। हे थोडंसं भाजलं ना की आपल्याला त्याच्यामध्ये गाजर टाकून घ्यायचं आहे। थोडंसं हे भाजले की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचं आहे। हे छान असं भाजून घेऊया तेलामध्ये। हे छान भाजत आले की आपल्याला टोमॅटो आणि भाजलेले शेंगदाणे टाकून परत थोडंसं भाजून घ्यायचं आहे। खूप छान ही भज्जी लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि काही दुसऱ्या पण भाज्या टाकू शकतो तुम्ही याच्यामध्ये, आवऱ्याच्या शेंगा, दुसऱ्या जे भाज्या असतात ना कोणतीही भाजी टाकू शकतो। आपल्याला चिंचेचं पाणी करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ओली चिंच असेल ना ती टाकू शकता, खूप छान होते ओल्या चिंचेने। माझ्याकडे नाही म्हणून मी ही आपली रोजची जी चिंच आहे ती मी भिजू घातलेली आहे, त्याच्यात पाणी करून घ्यायचं, गोळ करून घ्यायचा याचा। आता छान हे आपले सगळे सोले भाजत आलेले आहेत, त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि 1 वाटी शेंगदाणे। आता हे परत छान भाजून घेऊया। मीडियम टू लो गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे। हे सगळे सोले छान भाजून झालेले आहेत, गाजर पण छान भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे। आधी थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया, आधी आपण नंतर पण टाकायचं लाल तिखट। आधी 1 चमचा टाकून घेऊया लाल तिखट, थोडीशी हळद टाकून घेऊया। आपल्याला नंतर पण लाल तिखट वापरायचं आहे, तर ह्याला थोडं परतून घेऊया। चिंच काढून बाजूला मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, आता हे टाकून घ्यायचं आहे, म्हणजे चिंचेचं पाणी आहे। थोडंसं परतून घेऊया। याच्यामध्ये 1 चमचा साखर ॲड करायची आपल्याला, साखर किंवा गूळ। इथं मी 1 चमचा साखर टाकते, चव खूप छान लागते। थोडंसं मिक्स करून घेऊया। चिंचेचा कोळ थोडासा भाजला ना की त्याच्यामध्ये हे एक मेथीची जुडी ना मी बारीक कट करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतले, ते टाकून घ्यायचं आहे।
आणि एक जुडी कांद्याची पात आहे, ती पण अशी कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कांद्याची पात आणि मेथी ही टाकावीच लागते ह्या भाजीला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. छान हे भाज्या भाजले की आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. खूप सारी वाटत होती भाजी, बघा किती झाली आहे. थोडीशी वाफली की आणखीन कमी होते. झाकण ठेवून एक वाफ देऊन घेतलेली आहे. भाज्या छान शिजून झालेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय. आता याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी टाकत आहे. भाज्या छान वाफून झाल्या आहेत. याच्यामध्ये आता 1 तांब्या पाणी ऍड करताय मी. म्हणजे 2 ते 2.5 ग्लास पाणी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचंय. तुम्हाला जास्त भाजी लागत असेल तर आणखी थोडंसं तुम्ही पाणी ऍड करू शकता मध्ये, पण थोडं भाज्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. आपण आधी पण टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकूया. थोडीशी हळद टाकूया, आपण आधी वापरलेली आहे. आणि थोडीशी जिरे पावडर टाकायची, 1 चमचा. मिक्स करून घेऊया लाल तिखट टाकल्यावर. 5 मिनिटं भाजी अशीच शिजून घ्यायची आपल्याला पाणी टाकल्यानंतर. आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं असंच शिजू द्या. मग आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकून पिठल्यासारखं हटवून घ्यायचं ही भाजी. 5 मिनिटं झालेली आहेत. मी छान पाणी टाकून भाज्या शिजून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय करायचे, बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आणि पिठल्याच्या काडीने जेवढं बेसन बसते ना याच्यामध्ये तेवढं टाकून आपल्याला घट्टसर असं हे शिजून घ्यायचं आहे. इथे मी पिठल्याची काडी घेतलेली आहे आणि एका हाताने आपल्याला लागेल तेवढं बेसन हळूहळू टाकत हटून घ्यायचंय. गुठळी न होऊ देता असं फास्ट हलवून घ्यायचंय आणि एका हातानं बसेल तेवढं बेसन टाकून घ्यायचंय. इथं बेसन टाकत आहे मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. गॅस कमी करायचा म्हणजे अंगावर उडत नाही. दोन ते 2.5 वाट्या बेसन याच्यामध्ये बसलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. मी फास्ट हलवल्यामुळे अजिबात गुठळी झालेली नाहीये. हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे आपल्याला आणखीन 2-3 मिनिटं ही भाजी वाफवून घ्यायची म्हणजे घट्ट अशी छान भजी तयार होते. खूप सुंदर चव लागते याची. आता ह्याला झाकण ठेवून कमी गॅसवर एक 2-3 मिनिटं वाफ देऊन घ्यायचे म्हणजे छान भजी शिजून जाते. आणि हिला 2 दिवस काहीच होत नाही. तडका मारायचा जिरे मोहरीचा आणि खायचं खूप छान लागते. ही शिळी भजी खूप सुंदर लागते. आता हिला झाकण ठेवूया. अशा पद्धतीने करायचं म्हणजे टिकते चांगली घट्ट केली की. आता हिला वाफवून घेऊया छान. इथे झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनिटं अशी वाफ देऊन घ्यायचं कमी गॅसवर. छान शिजली जाते भजी. 3 ते 4 मिनिटं मी वाफ देऊन घेतलेली आहे भाजीला बेसन टाकल्यानंतर. आता चेक करून घेऊया. हे बघा छान आपली इथं भजीची भाजी तयार आहे. बघा अशा पद्धतीनं आणखी थंड झाल्यावर घट्ट होते. बघा अशाच पद्धतीनं करायची म्हणजे छान टिकते भाजी. खूप सुंदर चव लागते. भाकरी आणि याच्यासोबत ताक किंवा आंबील खूप छान चव लागते ह्याची. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. लाईक अँड शेअर जरूर करा. इथे गॅस बंद केलेला आहे. भाजी तयार आहे.